तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वरमध्ये भाजप आक्रमक, दररोज पाणी द्या अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वरमध्ये आपले स्वागत आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात एकीकडे कोट्यवधी रुपयांची विकास कामे युद्धपातळीवर सुरू असताना दुसरीकडे मात्र स्थानिक नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. याच गंभीर समस्येवरून आता त्र्यंबकेश्वरमध्ये राजकीय वातावरण तापू लागले आहे. शहरात दररोज आणि नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा थेट इशारा भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्र्यंबक नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर शहराला भेडसावत असलेल्या पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावर भारतीय जनता पार्टी त्र्यंबकेश्वर मंडलच्या वतीने मुख्याधिकारी त्र्यंबक नगर परिषद यांना एक निवेदन देण्यात आले. या निवेदनात प्रशासकीय ढिसाळपणावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्यात दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात आला, त्यातच वारंवार होणाऱ्या वीज पुरवठा खंडित होण्यामुळे नगर परिषदेच्या पाणी साठवण टाक्या पूर्ण क्षमतेने भरल्या जात नसल्याने अनेक भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. विशेष म्हणजे सध्या पावसाळा सुरू असून आंबोली व गोदावरी धरणातून मुबलक पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे आता दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे कोणतेही कारण उरलेले नाही, असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. नगर परिषद प्रशासनाने सर्व पाण्याच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरण्याचे नियोजन करून शहरात तातडीने दररोज पाणी पुरवठा सुरू करावा. तसेच वीज वितरण कंपनीशी समन्वय साधून पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजपाने केली आहे. एका बाजूला कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधींची कामे होत असताना दुसऱ्या बाजूला नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागणे ही अत्यंत खेदजनक बाब असून प्रशासनाने नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये, अशी आक्रमक भूमिका यावेळी मांडण्यात आली. नगर परिषद प्रशासनाला देण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण निवेदनावर भाजपाच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यामध्ये भाजप त्र्यंबकेश्वर मंडल अध्यक्ष सुयोग वाडेकर, शहराध्यक्ष तेजस ढेरगे, गटनेते चौथे, तालुका सरचिटणीस भावेश शिखरे, नगरसेवक विष्णू दोबाडे, नगरसेवक सूरज पाटील, नगरसेविका सौ संध्या देवरे, नगरसेवक अक्षय भांगरे, नगरसेविका ललिता झोले, शहर सरचिटणीस चंद्रशेखर दीक्षित, जिल्हा सदस्य संकेत टोके आणि जिल्हा सदस्य सागर उजे या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत प्रशासनाला हा इशारा दिला आहे. त्र्यंबकेश्वर आणि परिसरातील अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.